श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, एकदा एखाद्या मुलीचं लग्न झालं की वेध लागतात ते माता होण्याचे. प्रत्येकच स्त्रीला, प्रत्येकच महिलेला असं वाटतं की आपण आई व्हायला हवं. आई म्हणजे माता, जननी, माऊली. ती प्रेमाचे, त्यागाचे आणि वात्सल्याचे मूर्तिमंत रूप असतं. आई मुलांवर निस्वार्थ प्रेम करते. त्यांच्या सुखासाठी आयुष्यभर झटते आणि मार्गदर्शक म्हणूनही राहते. आईला देवाचं दुसरं रूप मानलं गेलं आहे, जी आपल्या मायेच्या कुशीत सुरक्षितता देते. पण श्रोते हो, काही कारणास्तव आज वंध्यत्वाचं प्रमाण जास्ती वाढलेलं आहे. लग्न झाल्यानंतर बरेच वर्ष जर बाळ राहिलं नाही, तर त्याला आपण वंध्यत्व म्हणूया. आज करिअरच्या दृष्टीने किंवा बाकी असे काही कारणं आहेत, ज्यामुळे ती स्त्री लवकर आई बनू शकत नाही. श्रोते हो, आज आहे मातृत्व दिन म्हणजेच मदर्स डे आणि याच अनुषंगाने आज आपण वंध्यत्व या विषयावर चर्चा करणार आहोत. श्रोते हो, हे वंध्यत्व काय आहे, ह्याचं कारणं काय आहेत, लक्षणं काय आहेत आणि उपचार पद्धती कशा पद्धतीने करायला हवी, हे आज जाणून घेणार आहोत आजच्या या मुलाखतीतून. आणि यासाठी आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर प्राची मेडा यांना. तर मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार मॅम, थँक्यू. मॅडम, आजच्या मुलाखतीत आपण वंध्यत्व याविषयी चर्चा करूया. आणि आज आपण बघतो आहोत की करिअर असेल किंवा काही असे कारणं असतील ज्यामुळे वंध्यत्व येतं, आणि ही खरंच एक मोठा प्रश्न, मोठा समस्या म्हणूया आजच्या काळातले. तर याविषयी आज आपण चर्चा करूया. तर वंध्यत्व म्हणजे नेमकं काय आणि याची व्याख्या काय सांगाल मॅडम आपण? वंध्यत्व म्हणजे ज्याला आपण इन्फर्टिलिटी म्हणतो. म्हणजे जर एक कपल लग्नानंतर 1 वर्षाहून जास्ती काळासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यांना प्रेग्नन्सी नाही राहत आहे, तशा कपलला आपण वंध्यत्व आहे किंवा इन्फर्टिलिटी आहे असं म्हणतो. परंतु त्यावेळेस जर कपल मधल्या स्त्रीचं वय 35हून जास्ती आहे, 35हून जास्ती आहे, तर त्यांनी 6 महिने ट्राय करूनही त्यांना प्रेग्नन्सी जर राहत नाही आहे, तर अशा कपल्सला आपण वंध्यत्व आहे किंवा इन्फर्टिलिटी आहे असं म्हणणार. अच्छा मॅडम, यात जसं आपण म्हणतो पुरुष वंध्यत्व, या संदर्भात नेमकं काय सांगाल? हो, आपल्या समाजात हा थोडासा गैरसमज आहे की एखाद्या कपलला जर वंध्यत्व असेल तर मोस्टली जी फिमेल असते, स्त्री असते, तिलाच दोष दिला जातो. पण वंध्यत्वामध्ये 35 to 40% हे पुरुषही जबाबदार असतात. म्हणजे जर त्यांच्या वीर्यामध्ये स्पर्म काउंट, ज्याला आपण म्हणतो, काउंट कमी आहे किंवा गतिमानता कमी आहे, रूप व्यवस्थित नाही, ज्याला आपण काउंट, मोटिलिटी आणि फॉर्म, वीर्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, त्यामुळे पण वंध्यत्व होऊ शकतं. आणि जेव्हा एक कपल ट्राय करत आहे, जसं आपण डिस्कस केलं की एक कपल ट्राय करत आहे आणि त्या पुरुषांमध्ये जर वीर्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्यांना 1 वर्षाहून जास्ती काळासाठी प्रेग्नन्सी नाही राहत आहे, तर त्याचं कारण पुरुष वंध्यत्व पण असू शकतं. अच्छा, यात मॅडम जसं स्त्री वंध्यत्व देखील म्हणतात, हे नेमकं काय आहे मग? स्त्री वंध्यत्व म्हणजे तिचं बीज व्यवस्थित बनत नाहीये, ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाहीये, अंडा व्यवस्थित बनत नाहीये, किंवा तिच्या ट्यूब्स मध्ये जर काही प्रॉब्लेम आहे, ब्लॉकेजेस आहे, किंवा तिला एंडोमेट्रिओसिस आहे, ज्याच्यामुळे क्वालिटी बीजेची कमी झालेली आहे, तर या सगळ्या गोष्टींमुळे तिच्यामध्ये वंध्यत्व होऊ शकतं आणि याला स्त्री वंध्यत्व म्हणतात. अच्छा, तर मॅडम, हे जे वंध्यत्व आहे याचं कारण नेमकं काय सांगाल मॅडम? वंध्यत्व याचं पुरुषांमध्येही कारण असू शकतात आणि स्त्रियांमध्येही कारण असू शकतात. स्त्रियांमध्ये मोस्ट कॉमन कारण हे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतात आणि त्यामधलं मोस्ट कॉमन जे आहे ते PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा सिंड्रोम. यामध्ये अंडाशयामध्ये जे आहे पाण्याच्या गाठी गाठी बनून अंडाशयावर सूजन येतं, ज्यामुळे बीज व्यवस्थित बनत नाही, ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. दुसरे म्हणजे थायरॉइड इश्यू किंवा तिचं प्रोलॅक्टिन रेज्ड असेल तर, किंवा एक कपल ट्राय करताय पण ओव्ह्युलेशन टाइम जेव्हा त्याचं अंड फुटत आहे तेव्हा तो फक्त 24 तासाहून कमी वेळासाठीच जिवंत असतो, त्याच्यामुळे त्यांचं टायमिंग जर मॅच नाही होत आहे, हे कारण असू शकतं की त्यांना प्रेग्नन्सी नाही राहत आहे. किंवा अंडा बनत आहे पण त्यांची गुणवत्ता चांगली नाहीये किंवा शुक्राणूंची गुणवत्ता चांगली नाहीये. जर मेल्स जे आहे, पुरुष जे आहे, ते स्मोकिंग, दारू, खर्रा, तंबाखू, काही व्यसनं आहेत किंवा फवारण्या जे शेतकरी करतात, त्यामुळे पण शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे पण वंध्यत्व होऊ शकतं. मॅडम, यात मग अनुवंशिकता देखील कारणीभूत ठरू शकते? हो, अनुवांशिक काही स्त्रियांमध्ये, काही पुरुषांमध्ये अनुवांशिक हे पण कारण असू शकतं.
स्पेशली ज्यांच्या घरी ज्यांच्या आईचे पिरियड्स पाळी लवकर बंद झाली, 40 मध्येच बंद झालेली आहे, किंवा त्यांच्या बहिणीला एग काउंट अंड्यांची संख्या वेळेच्या आधीच कमी झालेली आहे, म्हणजे त्यांना IVFची गरज त्यामुळे भासली, अशा स्त्रियांमध्ये त्यांचं अंड्यांची संख्या वेळेच्या आधी कमी होते, ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये प्रायमरी ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असे म्हणतात. तसेच पुरुषांमध्ये पण असू शकते की त्यांच्या फॅमिलीमध्ये जन्मापासूनच शुक्राणूंची संख्या कमी आहे, अझूस्पर्मिया किंवा शुक्राणूंची संख्या 0 आहे, ते जेनेटिक कारण असू शकतात. आणि आता स्टडीजनुसार असं पण लक्षात आलेलं आहे की ज्या महिलांना PCOD आहे तर त्यांच्या पुढच्या जनरेशनला पण PCOD होण्याची शक्यता असते, किंवा त्यांच्या बहिणीला PCOD आहे तर त्यांना पण PCOD होण्याची शक्यता असते, ज्यामुळे वीज व्यवस्थित न बनल्यामुळे वंध्यत्व होऊ शकतं. अच्छा मॅडम, अजून एक इथे विचारावं असं वाटतं की आज आपण बघतो की लग्नाची जी वेळ आहे, मुलांची असेल मुलींची असेल, कारण की करिअर त्यानंतर चॉईस आपण म्हणूया, तर यामुळे बरेचदा फरक पडतो आणि उशिरा लग्न होतं. हे देखील कारण ठरू शकतो का? हो, हे देखील कारण ठरू शकतं, कारण जसं जसं वय वाढतं तसं तसं अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता ही दोन्ही गोष्टी कमी होतात. आणि त्यामुळे आपल्या ज्या समाजात म्हणतात की लवकर लग्न करा, वेळेत लग्न करा, तर ते महत्वाचं आहे, कारण त्यामुळे गुणवत्तेवर, अंडाणूंच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे जर कोणत्या अशा स्त्रिया आहेत ज्या करिअरमुळे आपलं लग्न पोस्टपोन करू इच्छिता, किंवा त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या आहे ज्यामुळे त्या करू नाही शकत आहे आणि 30च्या नंतर होणार आहेत, किंवा त्यांना ऑलरेडी माहिती आहे की त्यांना एंडोमेट्रियोसिस सारखा आजार आहे ज्याच्यामध्ये अंडाणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, तशा मुलींसाठी एग फ्रीजिंग म्हणजे अंडे फ्रीज करून ठेवणे, जे आजकाल खूप साऱ्या सेलिब्रिटीज कडून पण आपण ऐकलंय, ते खूप चांगलं ऑप्शन आहे. मॅडम, यासाठी तपासण्या वगैरे कोणत्या असतात? तपासण्या यासाठी म्हणजे आपलं पिरियडच्या 3ऱ्या दिवशीला अंड्यांची संख्यासाठी फॉलिक्युलर स्कॅन केला जातो आणि इंजेक्शनाद्वारे जेवढे शक्य आहे तेवढे अंडे मोठे करून त्यांना सोडणी दिल्यानंतर ते अंडे काढून घेतले जातात आणि त्यांना आपण फ्रीज करतो, म्हणजे ते ज्या रूपात आहे त्यालाच आपण 10 वर्ष किंवा 15 वर्ष त्या स्थितीत ठेवू शकतो. म्हणजे ज्या वेळेस तिला मातृत्वाचा अनुभव घ्यायचा आहे, जर ती 35 वर्षाची आहे किंवा 40 वर्षाची आहे आणि तिला आता मातृत्वाचा अनुभव घ्यायचा आहे, पण तिने 10 वर्ष आधी जर आपले एग फ्रीज करून ठेवलेले आहे तर तिच्या अंडाणूंचं एज हे 30च राहणार. अच्छा, त्यामुळे त्या पिरियडमध्ये जरी काढलं, त्या पिरियडमध्ये जरी तिला 40व्या वर्षी जरी प्रेग्नन्सीचा अनुभव करायचा आहे, पण जर तिने 30व्या वर्षी आपले एग फ्रीज करून ठेवले, तिचं वय भलेही 40 आहे पण तिच्या अंडाणूंचं वय 30 राहणार. त्याच्यामुळे गुणवत्ता ही चांगली राहील, कारण जेव्हा ती 40व्या वर्षी प्लॅन करेल आणि स्वतःचा अंडा तेव्हा युज करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तिच्या गुणवत्तेवर परिणाम होईल. तर तिने फ्रीज करून ठेवलं त्यामुळे तिची गुणवत्ता 30 वर्षाची राहील, ज्या वर्षी तिने फ्रीज करून ठेवलं. अच्छा, तर हा खूप चांगला ऑप्शन आहे मुलींसाठी आज मदरहुड आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळताना. अच्छा, तर मॅडम यात मग उपचार पद्धती कशा पद्धतीने, जसं आपण आता टेस्ट तर सांगितलंच आहे, काय सांगाल? उपचार पद्धती डिपेंडिंग ऑन की त्या कपलचं वंध्यत्वाचं कारण काय आहे. आज स्ट्रेस वाढलेला आहे, लाईफस्टाईल आपली चांगली नाही आहे, त्यामुळे काही कपल्सला सिंपल लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे वजन नियंत्रित करणे, स्ट्रेस जो आहे त्यांची एन्झायटी ती नियंत्रित करणे, कारण जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो आपण तेव्हा कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन रिलीज होतो, जो आपल्या प्रजनन हॉर्मोन्स आहे FSH LH याला डोक्यातून निघणारे जे प्रजनन हॉर्मोन आहे त्यांना इनिबिट करतं आणि ओव्ह्युलेशन आणि अंडाणू व्यवस्थित बनत नाही. त्याच्यामुळे या एन्झायटी, स्ट्रेस आणि लाईफस्टाईल चेंजेस केल्याने आणि सिंपल टॅबलेट्सनी अँटीऑक्सिडंट ज्यानी गुणवत्ता वाढते, याच्यानी पण काही लोकांना प्रेग्नन्सी राहतं. आणि काही लोकांना सिंपल फॉलिक्युलर स्कॅन म्हणजे की अंडाणू कोणत्या रीतीने वाढत आहेत, ज्यांनी डॉक्टर त्यांना कोणत्या वेळेस रिलेशन ठेवायचं आहे, टायमिंग काय ठेवायचं आहे, या सिंपल ट्रीटमेंटनी फॉलिक्युलर स्कॅननी पण त्यांना प्रेग्नन्सी राहतं. आणि आजकाल प्रत्येक 4थ्या-5व्या मुलीला PCOD दिसत आहे, तर त्यामध्ये अंडा बनत नाहीये, तर सिंपल टॅबलेट्स ज्याच्यानी अंडा बनेल आणि त्यांना आपण गाईड करतो की त्यांना रिलेशन कधी ठेवायचं फॉलिक्युलर स्कॅननी, आणि त्या छोट्याशा ट्रीटमेंटनी पण त्यांना प्रेग्नन्सी राहते. पण काही कपल्सला ऍडव्हान्स टेक्निक लागतात, जसं की IUI इंट्रा युटराईन इन्सेमिनेशन.
तर IUI हे कोणासाठी आहे? ज्या कपल्समध्ये हस्बंडचे शुक्राणूंची संख्या कमी आहे, पण ऍटलीस्ट 5 मिलियन तरी राहायला पाहिजे. त्यांचे ट्यूब्स ओपन आहे, त्यांनी खूप काळ नॅचरल ट्राय करून आणि टॅबलेट्सनी ट्राय करून पण प्रेग्नन्सी राहत नाही आहे, किंवा त्यांना माइल्ड एंडोमेट्रिओसिस आहे, अशा कपल्ससाठी IUI आहे. IUI हे नॅचरल सारखंच आहे, फक्त फरक एवढा आहे की त्यामध्ये हस्बंडला शुक्राणू द्यायला सांगतात, लॅबमध्ये ते प्रोसेस होतात, तिथला कचरा काढला जातो, त्यांना कॉन्सन्ट्रेट केलं जातं शुक्राणूंना, आणि त्या वीर्याला आपण गर्भाशयाच्या आत सोडतो, जेणेकरून ते लवकर स्त्री बीजाला मिळतील आणि एम्ब्रियो म्हणजे बाळ तयार होईल. अच्छा. तर ही एक खूप सिम्पल आणि लो कॉस्ट प्रोसिजर आहे. IVF एवढी महाग नाही आहे. फक्त या प्रक्रियेसाठी ट्यूब्स ओपन राहणे हे महत्वाचे आहे, अंडा बनणे हे महत्वाचे आहे. अच्छा. आणि फार कमी लोकांना, म्हणजे 10% 12% लोकांना खरंच IVF ची गरज असते. ज्यांच्या ट्यूब्स दोन्ही ब्लॉक आहेत, किंवा त्यांनी परत IUI करूनही 4 ते 5 IUI करूनही सक्सेस येत नाही आहे, किंवा त्यांचं खूप काळापासून ते प्रयत्न करत आहेत, लग्नाला बरीच वर्ष झालेली आहेत, बाकी नॅचरल ट्रीटमेंट करून बघितले तरी काही सक्सेस रेट नाही आहे, किंवा शुक्राणूंची संख्या आणि गतिमानता फारच कमी आहे. शुक्राणूंची संख्या 5 मिलियनहूनही कमी आहे, गतिमानता खूपच खराब आहे. अशा वेळेस अशा कपलला खरंच IVF ची गरज आहे. अच्छा. मॅडम, जसं आपण ट्यूब ओपन, जसा हा विषय आता निघाला, तर एक जर ओपन असेल आणि एक क्लोज असेल तरी मग बाळ राहू शकतो का? एक जरी ओपन असेल तरी बाळ राहू शकतं, कारण ज्या साईडची ओपन आहे त्यावेळेचा जो अंडा फुटेल त्यावेळेस तो शुक्राणू आणि अंडा मिळून त्या ट्यूबनी प्रेग्नन्सी राहू शकते. अच्छा. बरं, त्या स्त्रीला किंवा पुरुषांना जर कोणता आजार असेल, त्यात मग ही वंध्यत्वाची जी प्रोसेस आता सांगितली, त्यात काही अडचणी येऊ शकतात का मॅडम? आजार कोणता आहे मॅडम त्याच्यावरून आहे. काहींना जेनेटिक आजार असतात ज्याच्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो. अच्छा. शुक्राणूंच्या गुणवत्तेवर आणि अंडाणूंच्या पण गुणवत्तेवर असा काही जेनेटिक आजार आहे, तर मग त्यांच्यासाठी डोनर ऑप्शन अवेलेबल आहेत. म्हणजे ते जे जीन्स आहे, जर त्यांच्या हेरिडिटरी जीन्समध्ये आहे आणि ते पुढच्या येणाऱ्या जनरेशनमध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या त्यांच्या बाळांमध्ये यायला नाही पाहिजे, म्हणून डोनर ऑप्शन्स म्हणजे डोनर अंडाणू आणि डोनर शुक्राणू हा पण ऑप्शन अवेलेबल आहे, आणि ते हा घेऊन पण स्वतःचं मातृत्व किंवा स्वतःचं बाळ हे अनुभवू शकतात. अच्छा. मॅडम, या सगळ्या सोयी चंद्रपूरमध्ये उपलब्ध आहेत? हो, या सोयी चंद्रपूरमध्ये उपलब्ध आहेत. अच्छा. मॅडम, जसं आजची जी परिस्थिती आपण बघतो, मगाशीच आपण बोललो, किंवा जीवनशैली आजची जी बदललेली आहे, ऑफिस वर्क असेल, म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या कारणीभूत बाकीच्याही आजारांना ठरतात. वंध्यत्वासाठी देखील हे कारणीभूत ठरू शकतात का? हो, नक्कीच. जीवनशैलीचा खूप मोठा प्रभाव हा आपल्या वंध्यत्वावर, आपल्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर आणि अंडाणूंच्या गुणवत्तेवर पडतो. म्हणून लाईफस्टाईल चांगली ठेवणे, म्हणजे की हेल्दी फूड खाणे, जंक फूड पासून दूर राहणे, कारण आज इंटरनेट आणि इझिली मोबाईलनी आपण 10 सेकंदात किंवा 10 मिनिटात आपण ऑर्डर करू शकतो, आणि बाहेर जाण्याचं प्रमाण आणि सेलिब्रेशन आधीपेक्षा खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे बाहेर जाऊन खूपदा प्रोसेस्ड फूड, जंक फूड जास्ती खाण्यात येतं. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आजारांची संख्या जशी वाढलेली आहे तशी वंध्यत्वाची पण पर्सेंटेज वाढलेला आहे. त्याच्यामुळे लाईफस्टाईल चांगली ठेवणे आणि ऑफिस वर्कमुळे आपण स्वतःसाठी, स्वतःच्या एक्सरसाइजसाठी वेळ नाही काढत. एक कारण ठरवून गेलेलं आहे की मला वेळ नाही आहे, पण स्वतःसाठी कमीत कमी अर्धा तास ते 45 मिनिट वेळ काढून एक्सरसाइज करणे हे फार महत्वाचे आहे. डाएटमध्ये इन्फर्टिलिटी आणि वंध्यत्वाच्या हिशोबाने अँटीऑक्सिडंट रिच फूड, म्हणजे की जसं अक्रोड झालं, बदाम झालं, जवस जे आपल्या जवसाची चटणी आहे ती, त्यानंतर सीड्स, डिफरंट सीड्स मिळतात, चिया सीड्स, सनफ्लावर सीड्स, फ्लॅक्स सीड्स, या आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणे. व्हिटॅमिन C रिच फूड जसं निंबू, संत्रा, या सगळ्या गोष्टींचा समावेश करणे हे फार महत्वाचे आहे. अच्छा. मॅडम, या वंध्यत्वासाठी आपला फॅमिली सपोर्ट, कुटुंबाचा सपोर्ट किती महत्वाचा ठरतो? तसं बघितलं तर आज आपण बघतो की मुलं मुली बाहेर असतात, कुटुंबापासून दूर असतात, पण मेंटल सपोर्ट असेल किंवा या गोष्टींसाठी तर फार महत्वाचं वाटतं, नाही का? नक्कीच फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचं आहे.
कारण बाहेर असल्यामुळे स्ट्रेस फॅक्टर हा वाढलेला आहे. तर त्यांना इमोशनल सपोर्ट देणे की तुम्ही प्रयत्न करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि योग्य डॉक्टरांकडे दाखवा. प्रत्येक इन्फर्टिलिटी कपल, प्रत्येक वंध्यत्व कपलची जर्नी वेगळी आहे. आपण बघतो की याचं पहिल्या महिन्यातच आम्ही बघतो, आमच्याकडे पेशंट येतात, कोणाला पहिल्या महिन्यातच प्रेग्नन्सी राहते, कोणाला वेळ लागतो. बरोबर. जरी त्या दोघांचं डायग्नोसिस जरी सेम असलं तरी कोणाला कधी वेळ लागतो, कोणाला प्रेग्नन्सी लवकर राहते. पण तशा वेळेस जर फॅमिली खूप प्रेशराईज करत असेल, स्पेशली आपण स्त्रियांना खूप जास्ती म्हटलं जातं की तूच जबाबदार आहे, तूच जबाबदार आहे, ते न करता जर फॅमिलीचा सपोर्ट राहिला तर मला असं वाटतं की विज्ञान खूप प्रगत झालेलं आहे आणि सक्सेस रेट प्रेग्नन्सीचा, वंध्यत्वाचा खूप वाढलेला आहे. तर नक्कीच पेशन्स ठेवल्याने नक्कीच वंध्यत्व कपल यावर मात करून मातृत्व अनुभवू शकतात. नक्कीच मॅडम, खरंच खूप छान सांगितलं मॅडम आपण. जसं आत्ताच आपला विषय निघाला की करिअर संदर्भात आजकालची मुलं फार म्हणजे त्यांना हवं असतं ते आणि त्याच मागे असतात. तर आजच्या काळात जसं करिअर आणि मदरहूड यामध्ये बॅलन्स कसा काय साधता येईल? करिअर आणि मदरहूड बॅलन्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण जर तुमचं एज जसं 28-29 येत आहे तर तुम्ही नक्कीच तोपर्यंत मॅरेजचा विचार किंवा तुम्ही ऑलरेडी लग्न झालेलं आहे तर खूप लोकांना पेशन्स पाहिजे असतो, काही वर्ष ट्राय नसतं करायचं. पण तुमच्या एजनुसार डिसिजन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही पोस्टपोन करणार असाल प्रेग्नन्सी तर प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणजे तुमची अंडाणूंची संख्या ठीक आहे का, EMS ठीक आहे का, आपण प्रेग्नन्सी किती वर्ष पोस्टपोन करू शकतो, आपल्यामध्ये काही हॉर्मोनल इश्यू तर नाहीये, थायरॉइड तर नाहीये, प्रोलॅक्टिन तर नाही आहे आणि बाकी काही आजार जसं एंडोमेट्रिओसिस तर नाही आहे, हे सगळं चेक करून नंतर तुम्ही प्रेग्नन्सी पोस्टपोन करण्याचं डिसिजन घ्या. जर असे काही रिस्क फॅक्टर असतील तुम्हाला तर तुमच्या फर्टिलिटी स्पेशालिस्टशी डिस्कस करून मग तुम्ही पोस्टपोन करा. आणि ज्या स्त्रियांना करिअरमुळे प्रेग्नन्सी पोस्टपोन करायची आहे, फॉर एक्झाम्पल 35 नंतर करायचं आहे किंवा फॅमिली इश्यूजमुळे आणखी प्रेग्नन्सी काही जबाबदाऱ्यांमुळे मॅरेज पोस्टपोन होत आहे, तर आपण जसं डिस्कस केलं त्यांच्यासाठी एग फ्रीजिंग हा खूप चांगला ऑप्शन आहे. तर वेळेत डिसिजन घेणे आणि तज्ञांचं मत घेणं हे कधी पण चांगलं. नक्कीच मॅडम. आणि तुम्ही जसं आत्ताच म्हणालात की वेळेत डिसिजन घेणं किंवा मगाशी आपला जो विषय निघाला की त्या एजमध्ये व्हावं, प्रॉपर एज यासाठी किती असावी? प्रॉपर एज 25 to 33-34 ही अप्रोप्रिएट एज आहे जेव्हा एका कपलने डिसिजन घ्यायला पाहिजे की त्यांना प्रेग्नन्सी ठेवायची आहे. ऍटलीस्ट 30च्या आत, नाहीतर अर्ली 30s 33 पर्यंत. 35 नंतर कॉम्प्लिकेशन्स वाढतात. अच्छा. हा मॅडम, जसं आता आपण कारणं भरपूर बघत आहोत तर यात PCOS मुळे देखील प्रेग्नन्सीमध्ये काही अडचणी येऊ शकतात का? हो, PCOS मध्ये अडचणी येऊ शकतात. PCOS म्हणजे काय तर अंडाणूंमध्ये छोट्या छोट्या पाण्याच्या सिस्ट बनतात ज्यामुळे अंडाशयावर सूजन येऊन जाते आणि तिचे पिरियड्स इरेग्युलर होतात, स्थूलता वाढते, वजन वाढते, चेहऱ्यावर मुरूम किंवा पिंपल्स येऊ शकतात, हेअरफॉल होतो. या सगळ्या गोष्टींमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे अंडाणू व्यवस्थित बनत नाही किंवा तिचे पिरियड्स 3-3 महिन्याला येतात तर कपलला कळत नाही की ओव्ह्युलेशन टाइम काय आहे, त्यांनी कधी रिलेशन्स प्लॅन करायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींमुळे वंध्यत्वाचा सामना PCOS पेशंटला करावा लागू शकतो. पण सिंपल ट्रीटमेंट, लाईफस्टाईल चेंजेस, डाएटनी ते नक्कीच यावर मात करू शकतात आणि प्रेग्नन्सी अनुभवू शकतात. अच्छा. तर मॅडम, या वंध्यत्वाची जी आपण ट्रीटमेंट करतो यामध्ये पेशन्स किती महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतं? पेशन्स खूप महत्वाचा आहे, कारण वंध्यत्वामुळे ऑलरेडी कपल खूप अँक्शियस झालेले असतात, खूप स्ट्रेसमध्ये असतात आणि त्यामुळे या एन्झायटी आणि स्ट्रेसमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स जास्ती वाढतो. एका महिन्यामध्ये जो आपल्याला दिसतोय की या सायकलमध्ये जो अंडा रिलीज होत आहे ऍक्च्युली तो 90 दिवसा आधी बनलेला आहे. त्यामुळे जे आपण ट्रीटमेंट देणार, अँटीऑक्सिडंट देणार, ज्यांनी गुणवत्ता वाढत आहे त्याला थोडा वेळ लागणार. अच्छा. त्यामुळे पेशन्स ठेवणे आणि पॉझिटिव्हिटी ठेवणे हे फार महत्वाचं आहे. आणि स्ट्रेस घेऊन ते स्वतःचं हॉर्मोनल इम्बॅलन्स आणखी वाढवत आहे. जसं आपण आधी पण डिस्कस केलं की काही कपल्सला 1-2 महिन्यातच राहत आहे, पण असे पण आमच्याकडे कपल्स आहेत ज्यांना 6व्या महिन्यात, 6व्या सायकलमध्ये प्रेग्नन्सी राहिली, पण त्यांचा ती पॉझिटिव्हिटी होती, ते विश्वास होता, ज्याने त्यांना नॅचरली सिंपल ट्रीटमेंटनी पण प्रेग्नन्सी राहिली. नाहीतर ते खूप जास्ती अँक्शियस होऊन जातात, तर डॉक्टर्स पण मग त्यांना त्यांची एन्झायटी बघून खूप सारे
असे पण आहेत की त्यांना मग पुढचे स्टेप्स घ्यायला सांगतात, जसं की IUI-IVF. पण जर त्याची गरज नसेल तर पहिले ऍटलिस्ट 6 महिने नॅचरल सिम्पल ट्रीटमेंटनी ट्राय करायला पाहिजे. आणि जर गरज आहे तर त्या हिशोबाने डॉक्टर तुम्हाला सांगतीलच की पुढच्या स्टेप्स घ्या. अच्छा मॅडम, मगाशी जसं एग फ्रीजिंग संदर्भात आपण चर्चा केली, तर हे नेमकं काय आहे? एग फ्रीजिंग म्हणजे ज्या एजमध्ये तुम्ही एग फ्रीजिंगचा डिसिजन घेताय, फॉर एक्झाम्पल अर्ली 30s मध्ये किंवा लेट 25 मध्ये, 27-28 मध्ये जर तुम्हाला वाटत आहे की आपली प्रेग्नन्सी खूप काळ पोस्टपोन होऊ शकते, 35 नंतर पोस्टपोन होऊ शकते, किंवा ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे की त्यांच्या घरी आईचे पिरियड्स लवकर बंद झालेले आहे, 40 मध्येच बंद झालेले आहे, किंवा त्यांच्या बहिणीला IVF लागलं लो AMH मुळे, तिची अंडाणूंची संख्या कमी होती, किंवा तिला ऑलरेडी माहिती आहे की मला एंडोमेट्रिओसिस सारखा आजार आहे ज्याच्यामुळे माझ्या अंडाणूंची गुणवत्ता वेळेनुसार कमी होईल, किंवा काही कारणास्तव किमोथेरपी घ्यावी लागत आहे पेशंटला, रेडिओथेरपी घ्यावी लागत आहे आणि पुढे जाऊन या सगळ्या गोष्टींमुळे तिचे अंडे सगळे खराब होतील. अशा वेळेस ती त्या किमोथेरपी रेडिओथेरपीच्या आधी आपले अंडाणू काढून त्यांना त्या एजमध्ये, ज्या एजमध्ये तिने ते अंडाणू काढले त्या एजमध्ये आपण फ्रीज करून ठेवू शकतो. म्हणजे की काय की त्यांना आपण स्टोअर करतो आणि ते तसेच्या तसे त्या एजमध्येच राहतात. आणि 10 वर्षानंतर फॉर एक्झाम्पल त्यांना मातृत्व अनुभवायचं आहे तर ते अंडाणू काढून त्या बीजेचा वापर करून ती प्रेग्नन्सी अनुभवू शकते. अच्छा मॅडम, ही पण सोय आपल्या इथे उपलब्ध आहे का? हो. अच्छा मॅडम, जसं आपण बरेचदा बघतो की रिपीटेड मिसकॅरेजेस होत असतात बरेचदा, आता स्ट्रेसमुळे असेल किंवा जसं आपण विषय मगाशी घेतला की जीवनशैलीमध्ये बराच आज बदल झालेला आहे, तर आपण या संदर्भात काय सांगाल? असं बरेचदा होत असताना नेमकं काय करावं? रिपीटेड मिसकॅरेज हे पण एक वंध्यत्वाचा प्रकारच आहे आणि याचे खूप सारे कारणं असू शकतात. ते आपल्याला पेशंटच्या डिटेल हिस्ट्रीवरून कळेल. खूपदा जर शुक्राणूंची किंवा अंड्याची गुणवत्ता चांगली नसेल, जसं आमच्याकडे एक पेशंट होता की प्रेग्नन्सी राहत होती पण हस्बंड खर्रा किंवा तंबाखू बऱ्याच वर्षापासून खात होता, ज्याच्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता चांगली नव्हती. सिम्पल ट्रीटमेंटनी त्यांना प्रेग्नन्सी राहिली आणि ती 9 महिन्यापर्यंत गेली. किंवा जर तिला फायब्रॉइड आहे किंवा गर्भाशयाच्या आतमध्ये पॉलिप आहे किंवा सेप्टम आहे, म्हणजे गर्भाशयामध्ये पडदा आहे, यामुळे पण वारंवार अबॉर्शन होऊ शकतात. किंवा गर्भाशयाचं मुख छोटं आहे त्याच्यामुळे प्रेग्नन्सी तर राहते पण 4-5व्या महिन्यात बाळ बाहेर निघून जाते, अबॉर्शन होते. तर त्याचं कारण शोधणे आणि त्या हिशोबाने ट्रीटमेंट करणे हे महत्वाचे आहे. जर आपण हाच खूपदा कपल विचार करतात प्रेग्नन्सी राहते तर बघूया, त्याच्यामुळे बराच काळ निघून जातो आणि त्यांचं वय वाढून जातं आणि परत गुणवत्ता अंडाणूंची कमी होते. अगदी. तर वेळेत उपाययोजना करणे आणि प्रॉपर डॉक्टरकडे जाणे हे तेवढंच महत्वाचं आहे. अच्छा मॅडम, IVF संदर्भात आपण काय सांगाल? बरेच गैरसमज असतात, तर IVF बाबत लोकांमध्ये बरेच गैरसमज आणि भीती आहे. पण IVF ही सायन्सद्वारे खूप प्रगत झालेलं आहे, चांगली टेक्निक आहे आणि प्रत्येकाला IVF ची गरज नाहीये. पण जसं आपण डिस्कस केलं की काही लोकांमध्ये खरंच IVF ची गरज आहे, जसं की ज्यांची शुक्राणूंची संख्या ज्या पार्टनर्समध्ये 5 मिलियनहूनही कमी आहे, गतिमानता फार कमी आहे, किंवा त्यांना बराच वर्ष लग्नाला होऊन त्यांनी नॅचरल ट्रीटमेंट ट्राय केलेली आहे, IUI पण ट्राय केलेले आहे पण फेलियर्स झालेले आहे, अशा लोकांना खरंच IVF ची गरज आहे. आणि IVF मधनं होणारे बेबी हे नॉर्मल बेबी सारखेच हेल्दी असतात. तर त्याच्यामुळे ही जी भीती आहे की IVF ने बेबी झाला तर तो एबनॉर्मल राहील का किंवा त्याच्यामध्ये काही एबनॉर्मॅलिटी राहील का, तर असं काही नाही. आणि ही पण भीती असते की IVFचा सक्सेस रेट आधी कमी होता पण आज तो जवळपास 65-70% पर्यंत गेलेला आहे. त्याच्यामुळे ही सुरक्षित टेक्निक आहे. अच्छा मॅडम, कोणताही आजार म्हटलं किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी अशा म्हटल्या की गावाकडला भाग आणि शहराकडील भाग आपण बरेचदा बघतो की बराच याच्यामध्ये फरक पडतो. तर गावाकडील लोकांना जे इन्फर्टिलिटी होत नाही किंवा शहरामधील लोकांनाच हा त्रास होतो, यात देखील बराच सबज गैरसमज आहे. काय सांगाल मॅडम? हो, शहरामधल्या लोकांना फक्त इन्फर्टिलिटी होते आणि गावामधल्या होत नाही असं नाही. जसं आपण आधी पण डिस्कस केलं की शेतकरी जे गावामध्ये फर्टिलायझर्स वापरतात त्याचा केमिकलचा जो इफेक्ट आहे तो पण शुक्राणूंवर पडतो. किंवा खर्रा, दारू, तंबाखू ह्या सगळ्यांचं सेवन गावामध्ये पण होतं, त्याच्यामुळे शुक्राणूंवर परिणाम होतो. आणि गावातल्या लोकांना पण PCOD किंवा हॉर्मोनल थायरॉइड इश्यू हे सगळं काही होतात. फक्त फरक एवढा आहे की गावातल्या लोकांना याची लाज वाटते
डॉक्टरपर्यंत ते लवकर पोहोचू शकत नाही बरोबर. किंवा ते विचार करतात की आणखी काळ थांबूया. त्यामुळे त्यांना प्रॉपर डॉक्टरपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. अगदी. ते दाखवतही असतील, परंतु जे त्यांना दाखवत आहेत ते फर्टिलिटी स्पेशालिस्ट नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर गायडन्स जो आहे तो मिळत नाही आणि बराच काळ लोटून गेल्यामुळे जर जसं वय खूप निघून गेलं तर गुणवत्ता ही खराब होते आणि जे आपले रिझल्ट मिळायला पाहिजे तसं मिळत ते नाही. प्रॉपर मिळत नाही. पण आजकाल गावातलेही लोक येतात दवाखान्यात आणि ते पण त्याचा लाभ घेतात, तर अवेअरनेस वाढत आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. नक्कीच. तर मॅडम, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? मी हेच सांगेल की वंध्यत्वाची लाज बाळगू नका. जसं आपण बाकीच्या बिमारांना जसं आपण तोंड देतो, तो डेंग्यू असो, मलेरिया असो, बीपी असो, तसंच वंध्यत्व ही सुद्धा एक बिमारी आहे आणि त्याचे डॉक्टर असतात. तुम्ही प्रॉपर डॉक्टरांकडे जा, त्यांचं गायडन्स घ्या आणि वेळेत खूप काळ नसेल राहत तर खूप काळ वाट बघू नका. कारण जर तुम्ही वेळ खूप वाया घालवला, तुमचं वय निघून गेलं तर गुणवत्तावर परिणाम होतो आणि रिझल्ट जसे मिळायला पाहिजे तसे मिळत नाही. आणि फर्टिलिटी टिप्ससाठी हेल्दी लाईफस्टाईल, जंक फूड टाळा, एक्सरसाइजसाठी वेळ काढा. तुमच्या डाएटमध्ये अँटीऑक्सिडंट म्हणजे बदाम, अक्रोड, जवस, हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन सी साठी निंबू, संत्र हे असायला पाहिजे. स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी मेडिटेशन, योगा हे महत्वाचं आहे. दारू, तंबाखू, अल्कोहोल या सगळ्या गोष्टींपासून मेल्सनी दूर राहायला पाहिजे. डिसिजन्स लवकर घ्या. मातृत्व हा एक सुंदर प्रवास आहे आणि प्रत्येक बाईचं हे स्वप्न असतं की तिने एकदा तरी मातृत्व अनुभवावं. आणि या मातृत्व दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू शकते की तुम्ही पेशन्स ठेवा आणि प्रॉपर मार्ग आणि प्रॉपर डॉक्टरकडे जा. नक्कीच तुम्ही प्रेग्नन्सीचा अनुभव घेऊ शकता. सर्व महिलांना ज्या मातृत्वाचा आनंद घेत आहे आणि ज्यांना आनंद घ्यायचा आहे आणि ते या मार्गावर आहे, प्रत्येकाचा मार्ग हा वेगळा असू शकतो. काही कपल्सला लवकर रिझल्ट मिळतो, काहींना वेळ लागतो, पण पेशन्स ठेवा आणि नक्कीच सायन्सच्या सहाय्याने तुम्ही मातृत्वाचा आनंद घेऊ शकता. मातृत्व दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नक्कीच मॅडम, खरंच खूप छान सांगितलं मॅडम आपण. आणि आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि अतिशय उपयुक्त माहिती या वंध्यत्वासंदर्भात, IVF संदर्भात आपल्या श्रोत्यांना सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम. तर श्रोते हो, आज आहे मदर्स डे, मातृत्व दिन. श्रोते हो, कुठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. श्रोते हो, विश्वातील सर्वात सुरक्षित जागा म्हणजे आईची कुशी असते. म्हणतात ना, देव सर्व ठिकाणी पोचू शकत नाही आणि म्हणूनच त्याने आईला निर्माण केलं. श्रोते हो, थोडक्यात सांगायचं झालं तर आई म्हणजे अनकंडिशनल लव्ह. न सांगता समजून घेणारी, न सांगता डोळ्यातलं पाणी ओळखणारी, सगळं कळतं तिला, ती म्हणजे आई. तुम्हा सर्व महिलांना, सर्व मातांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी कार्यक्रमातून निरोप घेते आहे. नमस्कार.